नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे. कदाचित काही महिलांना अद्याप पैसे आलेले नाही, परंतु 1-2 दिवसामध्ये सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. परंतु मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे की अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहेत की लाडकी बहीण योजना ही पात्र महिलांच्या साठी खुली केलेली आहे किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे हे फक्त पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावं यासाठी सरकार वेगवेगळ्या हालचाली करत आहेत. अशातच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी क्लिअर करायचा वाटतो की लाडकी बहीण योजनेतील संजय गांधी निराधार योजना असतील किंवा PM किसान योजना असेल आणि नमो शेतकरी योजना असतील, या तिन्ही योजनाच्या ज्या महिला असतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे यावेळेस येणार नाही. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत अशी चर्चा असताना यावरती सर्वात महत्त्वाचा अपडेट आलेला आहे असा की ज्यावेळेस सरकार एखादी योजना सुरू करते त्यावेळेस त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. तो फॉर्म ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल. तर अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली त्यावेळेस सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार ज्यावेळेस एखादी योजना सुरू करते त्यावेळेस प्रत्येक नागरिकाला, महाराष्ट्र असेल किंवा देशातील कोणत्याही नागरिकाला संबंधित योजनेचा फॉर्म भरण्याची अधिकार असतो किंवा मुभा असते. त्यामुळे तुम्ही सुद्धा फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर हे पैसे वसूल होणार का? तर नाही, पैसे वसूल होत नाही. एखादी योजना सुरू जेव्हा होते त्यावेळेस फॉर्म भरण्याचा अधिकार जसा सर्वसामान्यांना असतो तसा तो फॉर्म अप्रूव्ह करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर अधिकाऱ्यांना असतो. अधिकाऱ्यांनी मान्य केलं, अधिकाऱ्यांना अप्रूव्ह केला म्हणून या लाडकी बहीण योजनेचे अपात्र महिलांना सुद्धा पैसे येत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी महिलांचा दोष आहे असं नाही. तुम्ही जर तो फॉर्म अप्रूव्ह नसता केला तर त्याचे पैसे त्यांना मिळाले नसते किंवा त्यांनी घेतले सुद्धा नसते. या धर्तीवरती लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार हे या ठिकाणी पूर्णपणे खोटं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाही. मात्र त्यांनी जे डिक्लेरेशन त्या ठिकाणी दिलं होतं की ज्या एखाद्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर संबंधित व्यक्तीला किंवा महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. त्यानुसार या टप्प्यामध्ये 40 लाख ज्या महिला आहेत त्या महिलांना हे पैसे येणार नाही किंवा येत नाहीत. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा विषय असा की लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणं किंवा लाडकी बहीण योजनेच्या महिलांचे नावं कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरती एक महत्त्वाची हालचाल सुरू आहे. कारण मित्रांनो, ज्यावेळेस PM किसान योजना, नमो शेतकरी योजनाचं रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं किंवा संजय गांधी निराधार योजना ज्यावेळेस सुरू झाली सुरुवातीला त्यावेळेस सुद्धा मोफत गॅस असेल या संदर्भात ज्या सबसिडी असतात किंवा पीक विमा असतात या संदर्भात अनेक लोकांनी फॉर्म भरले. परंतु फॉर्म भरल्यानंतर चुकीच्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ सुद्धा काही महिलांनी घेतला किंवा काही नागरिकांनी घेतला. त्यावेळेस त्या पोर्टलला एक महत्त्वाचं टॅब ओपन केलं की सरेंडर सिस्टम. समजा तुम्ही जर पात्र नसाल तर तुम्हाला काय करायचं आहे? सरेंडर व्हायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरून द्यायचं आहे की आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मी घेतला परंतु या योजनेसाठी मी पात्र नाही आहे, यापुढे मला या योजनेचे पैसे देऊ नये असं त्या ठिकाणी डिक्लेरेशन तुम्हाला द्यावं लागतं. त्याच धर्तीवरती सरकार सुद्धा हालचाल करत आहे की सरसकट पैसे वापस घेण्यापेक्षा किंवा महिलांचे नावं ऑटोमॅटिक कट करण्यापेक्षा पूर्ण ब्लेम किंवा पूर्ण दोष हा सरकारवर येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती एक अपडेट येणार आहे सरेंडरचा. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, जर समजा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे घ्यायचे नसेल, लाभ जर घ्यायचा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त त्या ठिकाणी सरेंडर म्हणून एक ऑप्शन असेल किंवा वेगळ्या नावाने एक टॅब येणार आहे आणि त्या टॅबमध्ये आपल्याला असं लिहून द्यायचं आहे की मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार नाही. या अगोदर घेतला असेल परंतु यापुढे मी घेणार नाही असं जर तुम्ही लिहून जर दिलं तर ऑटोमॅटिक तुमचं नाव त्या ठिकाणी कट होणार आहे किंवा तुम्हाला पुढील हप्ता येणार नाही. कदाचित काही लोकांच्या मनामध्ये प्रश्न असेल की बाबा सर, आम्हाला येतोय हप्ता तर आम्ही घेतोय ना, आम्ही कशाला स्वतःहून नाव देऊ किंवा नाव कमी करून घेऊ? सरकार जेव्हा नाव कमी करेल तेव्हा ठीक आहे. मग मित्रांनो, जर समजा तुम्ही हे जर केलं नाही तर सरकार मात्र त्यावेळेस मात्र पुढच्या टप्प्यामध्ये पडताळणी करणार. पडताळणीमध्ये जर समजा तुम्ही जर आढळलात तर मात्र त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव कट होणार आहे. कारण मित्रांनो, सरकार हे पाऊल का उचलतंय? कारण लाडकी बहीण योजनेच्या यशामुळेच निवडणुकीचं यश त्यांना मिळालं आहे हे सर्वसामान्यांना माहीत आहे. त्यामुळे फक्त निवडणुकीसाठी लाडकी बहीण योजनेचा फायदा करून घेतला किंवा त्याचा वापर करून घेतला हा दोष सरकारला घ्यायचा नाही. म्हणून त्या ठिकाणी सरेंडर म्हणून टॅब त्या ठिकाणी देणार आहे. म्हणजे ज्याला लाभ नाकारायचा आहे तो त्या ठिकाणी लिहून देणार. जर एखाद्याने नाकारला नाही
टॅबमध्ये काही ऑप्शन जर क्लिक केलं नाही किंवा टॅब भरून दिला नाही तर मात्र पडताळणी घेण्यास सरकार त्या ठिकाणी सक्षम असणार आहे। सरकारला काहीतरी सांगता येतं का बाबा आम्ही तुम्हाला स्वतःहून सांगितलं होतं का तुम्ही या नियमामध्ये बसत नसाल तर तुम्ही सरेंडर व्हा, तुम्ही जर नियमात बसत नाही तरी सुद्धा तुम्ही लाभ घेताय तर नियमाप्रमाणे आम्हाला तुम्हाला बाद करावा लागणार आहे। त्यामुळे सरकारवरती जो दोष लागणार आहे हा दोष लागणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आली होती। सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।